कोणी पडद्याला हात लावायचं नाही. स्टार्ट झालेला आहे. पहिल्या इनिंगचा पहिला बॉल करण घेऊन येत आहे. वाईट बॉल आहे. वाईट प्लस 1 रन. संघाचे धावसंख्या 2 झालेली आहे. सर्वांना परत एकदा विनंती आहे, पडद्याला कोणी हात पकडून उभा राहायचा नाही, पडदा खाली करायचा नाही, कारण की पडदा 4 आहे. विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लबच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, चारी कॉर्नर चारी बाजूने उभे राहायचं आहे, पडद्याला कोणालाही हात लावू द्यायचा नाहीये. एक चेंडू 3 धावा. यानंतर सामना अक्षरा 11 आणि शिवराज चॅलेंजर्स. दोन्ही प्लेयर्स आणि टीमला विनंती आहे ग्राउंडवरती उपस्थित राहायचं आहे. हॅलो मोहिते मामा, स्टेजवरती या. या स्टेजवरती या लवकर. तीन बॉल 5 रन झालेले आहेत पवार 11चे. खूप सुंदरसा बॉल टाकलेला राजनला बॉल मारताच आला नाही. 4 बॉल 5 रन. करण आतापर्यंत एकही चौका खाल्लेला नाही. चार रन. आत्ताच बोलो राजन प्रजापती 4 रन. 9 चौके पण काउंट करायचे आपल्याला. या इनिंगचा पहिला चौका लागला राजन प्रजापतीच्या बॅटने. लास्ट बॉल. दोन्ही संघाला विनंती आहे, अंपायरशी वाद केल्यास संघाचे 3 रन मायनस करण्यात येतील. ओव्हर झालेली आहे. 1 ओव्हर नंतर रन झालेला आहे 10 रन. पवार 11चे 10 रन झालेले आहेत 1 ओव्हर नंतर. पडद्याला कोणी हात लावून उभा राहायचं नाही आहे. विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लब आयोजित वर्धमान दिनानिमित्त भारतीय प्रीमियर लीग 2024 वर्ष 4. कोण ठरणार विनर? अजून 15 मॅच आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही पण जिथे उभा असताल तिथे समोरचा जर लहान मुलगा जर पडद्याला हात लावून उभा असेल तर त्याला विनंती करा, रिक्वेस्ट करा की पडद्याला हात लावू नको बाबा, 4 रन आहे तिकडे.
राजा पिल्ले बॉल घेऊन बॉलिंग करत आहे. 4 रन. राजाने पहिल्याच बॉलमध्ये पहिलाच चौका दिलेला आहे राजा पिल्लेला. कर्णधार वर्सेस कर्णधार. कर्णधार वर्सेस कर्णधार. कुठलाही बॅटिंगचा फिल्डर एक्स्ट्रा फिल्डर आतमध्ये आल्यास 3 रन मायनस करण्यात येतील. नोंद घ्यायची आहे. लागे रख. हॅलो. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे माझ्या मित्रांनी अरविंद रावण शिंदे. चार. कॅप्टननी परत एकदा कॅप्टनला चौका मारायला 2 चौके या ओव्हरला आलेले आहेत. लहान मुलांना परत विनंती आहे आणि भारतनगरमध्ये सर्व खेळाडूंना विनंती आहे. आपल्या समोर लहान मुलगा जर पडदा बघून असेल तर त्याला मारू नका. प्रेमाने सांगा पडदा सोड बाळा. त्यांची हाईट कम असल्यामुळे ते पडदा खाली करून मगत असतील. पण आपला तिथे चौका आहे हे सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि फिल्डर पण जिथं उभा आहे त्यांनी पण थोडं आजूबाजूला लक्ष द्यायचं आहे. राजा पिल्लेने सुनील रामदेवचा विकेट घेतलेला आहे. पहिला विकेट इथे पॉवर 11 सोडताना कुठलाही टीम बाहेर दोन विशाल कांबळे इथं येत आहेत. आणि तिसरे 3 ओव्हर 3 फ्रेश बॉलर बोलल्याप्रमाणे तिसरा बॉलर फ्रेश आलेला आहे रवींद्र कोकरे. आतापर्यंतचा RL11चा पल्ला भारी दिसतोय पॉवर 11 वर. बाकी अजून 2 ओव्हर बाकी आहे. 1 ओव्हर मध्ये 1 बॉल मध्ये काय होऊ शकतं. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. राजन प्रजापती अजूनही ग्राउंड वरती आहे. तोपर्यंत अजूनही त्यांना खतरा आहे. नो वाईट प्लस आहे. रूल्स लक्षात घेऊन द्या तोपर्यंत ऑलरेडी लेट झालेला आहे. अंपायरनी लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक इनिंगला 20 मिनिटं दिलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे.
हॅलो, सुंदर अशी अपील झाली परंतु नट आउट आहे. डॉट बॉल. हॅलो, आर एन इंडियन्स इथं उत्कृष्ट असे खेळ दाखवत असताना राजन प्रजापती अजूनही एक 2 चौका मारलेला आतापर्यंत. तिसरी ओव्हर चालू आहे, अजूनही त्यांना आउट. हॅलो, धावसंख्या 28 झालेली आहे. 4 बॉल, परत एकदा चौका. राजन प्रतापच्या बॅट मधून 4 चौके गेले. 5 बॉल. संघाची लास्ट बॉल आहे आणि राजनची हॅट्रिक आहे. कोणीही पडद्याशी खेळायचं नाही, लहान मुलांना विनंती आहे. पुन्हा एकदा 4 रन. सेम पायात बॉल, पायात चौका. स्कोर झाला 36. 3 ओव्हर. रौग्याने 16 धावा दिल्यात, त्यामुळे त्यांचं 14 धावा दिल्यात, त्यामुळे त्यांचं मंडळाकडून स्वागत आहे. ह्या इनिंग नंतर अक्षरा 11 आणि शुभ्रा चॅलेंजरचा टॉस होईल. स्टेजवरती दोन्ही संघ मालकांनी स्टेजशी संपर्क करायचा आहे 6 बॉल नंतर. राहुल खानविलकर आणि निखिल कांबळे ह्या पुढचा सामना. गच्चा क्षेत्ररक्षण रौग्या. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी. विशालच्या बॅटनी चौका लागलेला आहे आणि विशालला एक पहिला चौका. विशाल रनआउट झाल्यानंतर बॅटिंग आलेला आहे मोहन्या. लहान मुलांनी परत विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लबच्या सर्व स्वयंसेवकाला विनंती आहे. अक्षय सागर
अक्षय दुसरा, आदित्य लवकर ग्राउंड मध्ये जायचंय. जे पडद्याला हात लावलं त्यांना पोरांना आता वॉर्निंग झाली आहे. आता विनंती झाली तर वॉर्निंग करायची. चला पडद्याला हात लावून जे उभे आहेत मुलं त्यांना ग्राउंडच्या बाहेर काढा. परत पुन्हा एकदा फिल्डिंग केलेले आहे. मिस केलेले आहे. अंपायरला कोणी वाद करायचा नाही. सर्व प्रेक्षक आणि अंपायर सर्व बघतायत. 2 3 बॉल 42 रन झालेले आहेत. सुंदर फिल्डिंग. नो बॉल नंतर एकही रन नाही. नो बॉलचा 1 रन. पुन्हा एकदा नो बॉल. 1+1. फिल्डरच्या हाताला डिक्लेअर 1 रन आहे. प्लस 9चा 2 रन. धावसंख्या झाली आहे 45 रन. चार राजन प्रजापती यांनी 4 रन मारलेले आहेत आणि एकाच ठिकाणी त्यांनी 4 चौके मारलेले आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे स्टेजवरती कोणी बसायचं नाहीये. स्टेज हा प्रमुख पाहुण्यांसाठी आहे, याची नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. चार रन. राजन प्रतापती 4 रन मारताना उत्कृष्ट असे बॅटिंग करत त्यांनी आजच्या सामन्यात आर11च्या अपोजिटला राहून पॉवर 11च्या टीम मध्ये राहून उत्कृष्ट असं बॅटिंग केलेलं आहे. अंपायर बॉल हॅलो 54 50 रन झालेले. धाव सध्या 53 ए रोए. हॅलो अंपायर बॉल. अरे पॉवर 11 लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 20 मिनिटं आहे तुमच्याकडे. बॉल बघा कोणाला देऊ नको प्रॅक्टिसला पण.
हॅलो बोल मी आहे ना. हॅलो 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 अक्षय राहुल यांचं कर्णधार स्टेजचे संपर्क साधत राहुल भाऊ. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लागलं पाहिजे. अंपायर आमचे उन्हात उभे आहेत. पवार 11 लक्षात ठेव. या सामन्याचा टॉस उडवतील. त्याच्या समोर अर्जुन भाऊ या सामन्याचा टॉस उडवून द्या. अक्षरा 11 आणि शुभ्रा चॅलेंजर उभा इकडे इकडे जाऊ. हॅलो लवकर मॅच चालू करा. मॅच चालू करा. मॅच चालू करा लवकर लवकर. हेलो राजन 20 मिनट का टाइम है. जल्दी मैच चालू करो. चालू करो. चालू करा मॅच. मॅच चालू करा. पहिला बॉल मोहनेचा डॉट बॉल. यावर यावर मोहनेने सुंदर बॉलिंग टाकलेलं आहे. विकेट पवारेलोनी दुसऱ्याच चेंडूत विकेट घेतलेला आहे. दिलीप मुळे यांचा. आर्यन इंडियन्सला खूप अवघड जाणार आहे कारण हे टपली 4 नाही आहे. बॉक्स 4 आहे. पडदा 4 आहे. लक्ष ठेवायचं आहे. अजय मोल बॅट्समन. कालच त्यांनी दिवसभर मला सांगितलंय 6 बॉल 6 चौक्या मारणार आहे आणि 6 बॉल 6 चौक्या मारणार तर स्वतः माझ्याकडून 1001 रुपये आणि पगार डबल. ही ऑफर फक्त अजय. चला मॅच पहिला रिव्हर्सचा फटका मारताना 1 धावा 22च्या रूपात रन. आताशी 22च्या रूपात रन आहे. बॅटने अजूनही रन आलेला नाही. चेंडू 3 चेंडू. चला राजा पिल्ले कर्णधार. त्या कर्णधाराने त्यांची पारी एकदम सुंदर खेळलेली आहे. राजा पिल्ले पण प्रयत्न करेल आपल्या संघासाठी. पडद्याला खेटून राहिल्यास नो बॉल. सुंदर अशी बॉलिंग दिली. अजूनही बॉल बॅटशी संपर्क नाही. मोन्या टॉस कोण जिंकले. बॉल 2च रन ना. हॅलो बंड्या. असलम फिल्डिंग विशाल सुंदर फिल्डिंग. 4 रन वाचवले आहेत. अजय मोरेचा सुंदर फटका पण 4 रन काय झालेले नाहीत. 1 ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हर नंतर धावसंख्या 3 रन.
1 विकेट. अजूनही 51 रनाची आवश्यकता आहे आर्यन इंडियन्सला. 18 बॉल. अक्षरा युलोने टॉस जिंकलेला आहे. यानंतर सामना निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. विचार करत बसायचा नाही. राजन प्रजापती कॅप्टन पॉवर 11. शॉट. फिल्डिंग. विशालने परत एकदा बॉल अडवलाय. प्रशांत भाऊ कांबळे यांचं स्वागत आहे. स्टेजची संपर्क करायचा आहे. प्रशांत भाऊ कांबळे. वाव. राजन कॅप्टननी कॅप्टनचा विकेट घेतलेला आहे. तिकडे बसतो त्याला काढायला उठव. राहू घ्या. ज्याप्रमाणे चौके खाल्लेत आणि चौका प्रजापतीला. बाबू शिंगाडे यांनी लवकर संपर्क साधायचा स्टेजवरती. त्याला माझं दुःख कळलं नाही तरी तो तिथून हसतोय. लवकर लवकर स्टेजशी संपर्क करायचा. मित्र माझा परम मित्र भाऊ बंधू स्टेजशी संपर्क साध. लवकर ये लवकर भाऊ. कॉमेंटेटर भारतनगर कॉमेंटेटर बाबूराव शिवाजीराव शिंगाडे. चाव. डीजे डीजे मॅच लवकर राजा. 15 मिनिट झालेत. 5 मिनिट बाकी आहेत. बाबू माझा येत आहे. थँक्यू. आणि त्याला फुल टी शर्ट भेटल्याबद्दल. नाही तो हा आहे ना. रिवास रिवास गोलू मोल. या पुढचं समालोचन माझा मित्र बाबूराव शिंगाडे करत आहे. थँक्यू बाबू आल्याबद्दल. नमस्कार सगळ्यांना. बीपीएलच्या 4थ्या वर्ष सर्व विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लब वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य असे बॉक्स टुर्नामेंटचे आयोजन केलेले आहेत. आयोजक विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लब तसेच सहकार्य लागलेले त्या 8 टीमचे ओनर 7 ब्रदर परत आर्यन इंडियन्स पवार 11 मुंबईकर फरसन सज्जन 11 आणि साई साई 11. तिसरा षटक सुरू आहे. धाव संख्या झाली ती 11. 54 धावाची आवश्यकता होती. 24 चेंडू मध्ये लेग ब्रेक मारा. बॅट्समॅनला बॉल आणि बॅटचा संपर्कही नाही. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. तिसरा षटक सुरू आहे. आणखीन मला वाटतं एकही चौकार लागलेला नाहीये आर्यन इंडियन्स यांच्याकडून. पवार 11 खूप फॉर्म मध्ये. लेग ब्रेक मारा. अजय यांच्या बॅटीतून पहिला चौकार निघालेला आहे. आयोजकांनी पगार डबल केल्याचं
हे केलेलं आहे, पण 6 बॉल 6 चौकार मारली तरच डबल होणार आहे. परत तिसरा षटक 16 धावा. अजूनही खूप धावा हवं हा सामना आर्यन इंडियन्सला जिंकायचा असेल तर. लेग ब्रेक मारा, ग्लान्स केलेला आहे, सरळ क्षेत्ररक्षण हातात, एक चोरटी धाव. एकेरी दुहेरी धावानी काही होणार नाही मित्रांनो. आर्यन इंडियन्सला हा जर सामना जिंकायचा असेल तर चौकाराचा पाऊस हवा आहे. 6 चेंडू 6 चौकाराची गरज आहे. परत पुढे आपल्या सामन्यासाठी मोहिते साहेबांचा पहिल्याच सामन्यात साहेबांनी आपल्या उपस्थिती दाखवल्याबद्दल मंडळ खूप. तिसरा षटक सुरू आहे. धावसंख्या झाली आहे ती 21. परत लेग ब्रेक मारा. बावीस. सामना लवकरात लवकर. पहिला सामना खूप उशिरा. प्रत्येक टीमला 20 मिनिटाचा वेळ. टाइम मागे पुढे झाला 3 रन मायनस आणि समोरच्या टीमला 5 रन प्लस दिले जातील. चौथा षटक घेऊन येत आहे फरदीन. पाहूया आपल्या संघासाठी काय. अजयला सुंदर असा चान्स आहे. 6 चेंडू 6 चौकारा मारा आणि डबल पगार करण्याचा. पहिलाच लेग ब्रेक मार, वाईट धावातभर. धावसंख्या 23. 32 धावाची गरज आहे मित्रांनो. 6 चेंडू मध्ये 32 धावा. काही होऊ शकतं. स्वीप करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी करत आहेत. उत्कृष्ट फटकेबाजी अशी अजय यांच्याकडूनही होत आहे. परत एक वाईट पंचांचा निर्णय. अजय आपल्या एकट्याच्या सोबळावर हा संघ पुढे नेत आहेत. कोणी त्याची साथ दिली नाही. सुंदर फटका. एकटाच लढत आहे, खिंड लढवत आहे आर्यन इंडियन्स साठी अजय. असो, सर्वांना 3-3 मॅचेस आहेत. पुढे आणखीन आपण चांगली कामगिरी करून आपल्या संघासाठी जिंकून देऊ शकता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. एकही चौका लागलेला आणखीन शेवटच्या षटकात. अजय स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ व्हाईस कॅप्टनच्या हातात चेंडू. लेग ब्रेक मारा. शेवटच्या षटकात एकही चौकार लागलेला नाही अजय यांच्या बॅटीतून. यानंतरचा सामना नाणेफेक झालेला आहे. दोन्ही टीमने सज्ज व्हायचं आहे. लवकरात लवकर ग्राउंड. शेवटचा चेंडू. यानंतरचा सामना होईल अक्षरा 11 वर्सेस शुभ्रा 11. या शुभ्रा चॅलेंजर्स या दोन्ही टीमचे नाणेफेक करतील आपले मोहिते साहेब. यांनी नाणेफेक करायची कृपा करावी. आणि हा सामना पवार 11
नाणेफेक होत आहे. शुभ्रा चॅलेंजर्स वर्सेस नाणेफेक करतील मोहिते साहेब. मोहिते साहेब स्वागत करतो. मोहिते साहेबांचं स्वागत करत आहे मंडळाचे अध्यक्ष अरविंद राव. अरविंद रावण शिंदे